मंडळी, दिवाळीच्या आधी जीएसटी कर प्रणालीत काही महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता आहे। केंद्र सरकार जीएसटी 2.0 लागू करण्याच्या तयारीत भारतातील वस्तू आणि सेवा कर हा एकसंध अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे, जी 1 जुलै 2017 पासून लागू झाली। याआधी विविध राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय कर जसे की वॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क इत्यादी स्वतंत्रपणे आकारले जात होते। जीएसटी मुळे हे सर्व कर रद्द करून एकाच छत्राखाली आणले गेले। या करारामुळे व्यापार सुलभ झाला, कर प्रक्रिया पारदर्शक झाली आणि दुहेरी कर आकारणी टळली। जीएसटीचे कोणकोणते कर आपण भरतोय आणि कोणत्या वस्तूंवर सध्या किती कर लागतो आणि येत्या काळात काय बदल होईल हे सविस्तर समजून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। जीएसटीचे मुख्य 4 दर 5%, 12%, 18% आणि 28% असे आहेत। आता या कर प्रणालीत काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झाली आहे। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर 8 वर्षांनी केंद्र सरकार जीएसटी 2.0 लागू करण्याची तयारी करतंय। त्याचा उद्देश सामान्य लोक आणि व्यावसायिकांचे जीवन सोपे करणे आणि कराचा भार कमी करणं आहे। सरकार जीएसटीच्या रचनेत मोठा बदल करणार आहे। या अंतर्गत बहुतेक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर 5% आणि उर्वरित वस्तूंवर 18% कर लावण्याचा प्रस्ताव आहे। सध्या 12% आणि 28%च्या कर रचना रद्द करण्याची योजना आहे। तसेच मार्च मध्ये भरपाई उपकर देखील बंद केला जाईल। सिन गुड्स म्हणजेच तंबाखू सारख्या हानिकारक गोष्टींवर 40% कर लावण्याचा प्रस्ताव आहे। अन्न पदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणे, स्टेशनरी, शिक्षणाशी संबंधित वस्तू आणि केसांचं तेल, टूथब्रश यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर एकतर कोणताही कर आकारला जाईल किंवा 5% कर आकारला जाईल। यामुळे या गोष्टी खूप स्वस्त होतील। जाम, फ्रूट जेली, फळांचा रस, पॅकेज्ड नारळ पाणी इत्यादींमध्येही कपात होऊ शकते। मध्यमवर्गीय वापरात असलेल्या वस्तू जसं की एसी, टीव्ही आणि फ्रीज 18%च्या स्लॅबमध्ये ठेवल्या जातील। सरकार ऑटोमोबाईल आणि सिमेंटवर कसा कर लावणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही। सध्या यावर 28% कर आकारला जातो। आरोग्य आणि मुदत विम्यातील जीएसटी कमी करण्याची योजना देखील आहे। अनेक महिन्यांपासून यावर विचार सुरू आहे। विम्यासोबतच ऑटोमोबाईल, आरोग्य, हस्तकला, कृषी उत्पादनं, कापड, खते यासारख्या क्षेत्रांवरही विशेष लक्ष दिलं जाईल। कर स्लॅबमध्ये कपात केल्यानं नमकीन, पराठे, बन आणि केक यासारख्या वस्तूंवरील वेगवेगळ्या करांची समस्या संपेल। कारण वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांवर वेगवेगळे कर आकारले जातात। सरकारनं सांगितलंय की हिरे आणि दागिन्यांवर 0.25% आणि दागिन्यांवर 3% विशेष कर कायम राहील। यामुळे या उद्योगांना चालना मिळेल। आता या निमित्तानं सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की भुर्दंड बसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। 12% आणि 28% स्लॅबमध्ये येणाऱ्या बहुतेक गोष्टींवरील कर दर कमी केले जातील, म्हणून कराचा भार कमी होईल। 12% स्लॅबमध्ये येणाऱ्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 99% वस्तू 5% स्लॅबमध्ये आणण्याची योजना आहे। काही गोष्टी 18% स्लॅबमध्ये ठेवल्या जातील। त्यामुळे नेमकी ही नवी जीएसटी प्रणाली कधी लागू होणार हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। जीएसटीचे सध्या 4 स्लॅब किंवा टप्पे आहेत। त्याच्या जागी 5% आणि 18% अशा 2 स्लॅबचा प्रस्ताव देण्यात आलाय। केंद्र सरकारने याबाबत 3 वर्षांपासून काम सुरू केलं होतं। 2 स्लॅब लागू झाल्यानंतर दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमतीवर परिणाम होईल। लोकांचा खर्च कमी होऊन पैशांची बचत होऊ शकते। 2 स्लॅबच्या निर्णयासाठी अगोदरच मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे। जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींना होणारा फायदा आणि अर्थव्यवस्थेवरील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे। सरकारच्या मते जीएसटी स्लॅबमधील बदल प्रामुख्याने गरीब, मध्यम वर्गातील लोक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लक्षात ठेवत घेण्यात येणार आहे। यामुळे दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होतील। वित्त मंत्रालयानं विशेष रेटसह 2 जीएसटी स्लॅबचा प्रस्ताव ग्रुप ऑफ मिनिस्टर्सला पाठवला आहे। रिपोर्ट्सनुसार सिगरेट, तंबाखू, दारू यावर 40% जीएसटी लागू शकतो। जर हा निर्णय झाला तर दारू आणि सिगारेट आणि तंबाखूसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात। पेट्रोलियम उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लावून सरकार उत्पन्न मिळवत असतं। पेट्रोलियम उत्पादनांशिवाय दारू, तंबाखूवर कर लावून देखील सरकार पैसे कमवत असतं। केंद्र सरकार जीएसटी संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विचार विनिमय करेल। जीएसटी परिषदेची बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे। आता जीएसटी मंत्री परिषदेच्या बैठकीत कोणत्या प्रस्तावावर सहमती होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच ताज्या घडामोडींसाठी कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।